हॅलो एव्हरीवन, आज आपण आलोय गंगागिरी महाराजांच्या 178व्या सप्ताहामध्ये. आणि चला मी तुम्हाला पूर्ण सप्ताह दाखवते कसं आहे. जगातील सगळ्यात मोठा सप्ताह म्हणून याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली आहे. 11,000 टाळकरी, 168 तास चालणारं भजन, भक्तीचा सागर आणि टाळ मृदुंगाचा निनाद, मुखी हरिनामाचा अखंड गजर आणि 500 एकरांवर भरलेला लाखो भाविकांचा महासंगम आणि हाच वारकऱ्यांचा कुंभमेळा छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे पार पडतोय. मी तुम्हाला पूर्ण सप्ताह दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आम्ही आहे ना एकादशीच्या दिवशी चालली आहे आणि आता मला वाटतं 4-5वा दिवस चालू आहे, त्यामुळे एवढी गर्दी नाहीये. इकडं आता सभा मंडपात चाललोय आपण, तिकडे कीर्तन वगैरे चालू आहे आणि त्या साईडला जेवण चालू आहे, तिकडे पण जाणार आहे थोड्या वेळाने. त्या दिवशी वगैरे इकडे खूप जास्त गर्दी होती 2-4 दिवस आणि त्यामुळे आम्ही गर्दी कमी झाल्यानंतरच आलोय आणि तर 4-5चा टाइम आहे, त्यामुळे एवढी गर्दी पण नाहीये दुपारची वेळ. मी आता टिक्का लावलाय, लावलाय गंध. तिकडे दूर दूर पर्यंत बरेच स्टॉल लागलेले आहेत. इथे खूप चालायचंय, त्या साईडला आम्ही जाऊन आलो, आता इकडे चाललोय. इकडे शनी मंदिर पण आहे, आपण तिकडे पण दर्शन घेणार आहे. तिकडे गंगा आरती होणार आहे आता, तर आम्ही गंगा आरतीसाठी नदी किनारी चाललोय आता. आपली सर्व मस्त गंगा आरतीची तयारी पण झाली. आपण लवकर या ठिकाणी यायचंय. वाव, वेळेवरती आलो आपण. वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्या सप्ताहाने आपली नोंद केलेली आहे, तो सप्ताह आपल्या या शनिदेवगाव आणि पंचक्रोशीच्या पावनभूमीमध्ये होत आहे. याचं खऱ्या अर्थानं भाग्य जे आहे ते आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं हा सप्ताह या ठिकाणी होतोय. आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि या भाग्यामुळं, तुमच्या सर्वांच्या पुण्याईमुळं हा जो काही संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्याची ख्याती आहे, ज्याची कीर्ती आहे, असा हा सराला बेटाचा हा जो काही नारळी सप्ताह आहे तो या ठिकाणी होऊ घातलेला आहे, होत आहे. ज्या दिवसापासून हा सप्ताह या ठिकाणी सुरू झालेला आहे, भक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी होत आहे. आणि ही गर्दी असून देखील या पंचक्रोशीने त्या भावी भक्तांच्या सोयीमध्ये कसल्याही प्रकारची कमतरता केलेली नाही, कसल्याही प्रकारचा त्रास त्या भावी भक्तांनी होऊ दिलेला नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत.
महादेवांचे सेवेकरी आहोत. तालावर टाळ्या वाजवायच्या सर्वांनी, वर हात करून टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आपल्या सर्वांच्या टाळ्याचा नाद कैलासापर्यंत गेला पाहिजे. आणि त्या भोळे शंकराला देखील समजलं पाहिजे की या ठिकाणी बसलेले भाविक आहेत ते देखील माझे सर्व भक्त आहेत. टाळ्या टाळ्या, हात वर करून टाळ्या. बोलो गंगागिरी महाराज की. टाळ्या टाळ्या टाळ्या. तिकडे आरती चालू आहे आणि इकडे प्रसाद चालू आहे. तर आम्ही इकडे प्रसादाला आलोय आता.